अचूक पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. तर पहिला प्रश्न, त्रिकोण एबीसी, समरूप त्रिकोण पी क्यू आर असून मापकोन ए बरोबर 40 अंश आहे, मापकोन बी बरोबर तुमचं 35 अंश आहे, आणि तुम्हाला विचारलंय मापकोन आर बरोबर किती. आर ची किंमत किती असेल. पर्याय दिले 75, 15, 90 आणि 105 याप्रमाणे आपल्याला पर्याय दिलेले आहेत. जेव्हा त्रिकोण तुमचे समरूप असतात, सिमिलर ट्रायंगल असतात, त्यावेळेस त्यांचे अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात, सेम मेजर त्यांचं असतं. म्हणजे तुमचं एचं मेजर आणि पीचं मेजर सेम असेल, तुमचं बीचं मेजर आणि क्यूचं मेजर सेम असेल, आणि सीचं मेजर आणि आरचं मेजर सेम असेल. आता इथं आपला आरचं मेजर काढायचं, सी जेवढे मेजर आहे तेवढं तुमचं आरचं मेजर येणार आहे. मग इथं आपलं सीचं मेजर दिलंय का. मेजर ऑफ अँगल सी दिलेलं आहे का. नाही दिलेलं. बरोबर आहे. म्हणजे काय केलं पाहिजे, आपल्याला आता आधी सीचं मेजर काढून घेतलं पाहिजे. मग सीचं मेजर कसं काढणार. ए बी आणि सी हे 3 अँगल आहे ट्रायंगल एबीसीचे, तिघांची सम तुम्ही केली ती किती येते. किती समती. ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम ही तुमची 180 डिग्री असते. त्याचा उपयोग करून तुम्ही हे करू शकता. अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू 180. ए आणि बी चं मेजर जे दिलं आहे ते टाकूया आपण. 40 डिग्री प्लस 35 डिग्री प्लस अँगल सी इक्वल टू 180 डिग्री. या दोघांची ऍडिशन तुम्ही केली ती 75 डिग्री येईल, प्लस अँगल सी इक्वल टू 180 डिग्री. म्हणून अँगल सी इक्वल टू 180 डिग्री मायनस 75 डिग्री. म्हणून अँगल सी इक्वल टू 180 मधून 75 मायनस केल्यावर किती ना ते 105 डिग्री. जे अँगल सी चं मेजर आहे तेच तुमचं अँगल आर चं मेजर असणार आहे. म्हणून अँगल आर चं मेजर इथं दिल्याप्रमाणे ऑप्शन डी जो आहे 105 जे आहे ते कुठे तुमचं डी मध्ये आहे. म्हणून या पहिल्याचं उत्तर जे आहे तो ऑप्शन डी आहे. लक्षामध्ये असं तुम्हाला सोडवावं लागणार आहे. अंदाज पंचे खून करून चालत नाही. पर्याय निवडायचं म्हणजे 4 पर्याय कुठे एखादी खून करा असं चालत नाही. ज्या प्रॉपर्टीज आपण शिकलोय, जे गुणधर्म आपण शिकलो, म्हणजे इथं डेफिनेशनचा उपयोग केला, इथे व्याख्येचा आपण उपयोग केला. 2 ट्रायंगल ज्यावेळेस सिमिलर असतात त्यावेळेस त्यांचे अँगल कॉन्ग्रुएंट आणि साईड तुमच्या प्रोपोर्शन मध्ये असतात, म्हणजे त्या साईड प्रमाणामध्ये असतात. हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्या आधारे आपण हे करायचं आहे. दुसरं दिलेलं तुम्हाला आता ट्रायंगल एलएमएन ज्याप्रमाणे दिले तीच 1 to 1 करस्पॉन्डिंग घ्यायची, सिमिलर टू ट्रायंगल QTP. आणि जर 4 into LM इक्वल टू 3 into QT, LN इक्वल टू आणि LN इक्वल टू 6 सेमी, तर PQ ची लांबी काढा. तर PQ इक्वल टू किती असं विचारलंय. बरोबर आहे. इथे पुन्हा तेच बघा डेफिनेशनचा उपयोग करायचा आहे. 2 ट्रायंगल सिमिलर आहेत, हे ट्रायंगल सिमिलर दिले तुम्हाला. बरोबर आहे. याप्रमाणे LM पहिली 2 अक्षरं, यातली पहिली 2 अक्षर साईड तुमच्या प्रोपोर्शन मध्ये QT इक्वल टू दुसरी 2 अक्षरं MN अपॉन TP, आणि पहिलं तिसरं अक्षर LN आणि पहिलं तिसरं अक्षर तुमचं QP म्हणजेच PQ. बरोबर. QP म्हणा किंवा PQ म्हणा काही फरक पडत नाही. मग आपलं काय काय दिलं आता. 4LM इक्वल टू 3QT दिले पा. 4LM इक्वल टू 3QT आहे. नंबर एका साईडला आणि तुमचं सेगमेंटची नाव एका साईडला करायची आहेत. त्यापैकी QT हे नाव खाली आलं पाहिजे. बरोबर. QT हा खाली म्हणजे इकडे डिवाइड करायचा, हा 4 इकडे न्यायचा, म्हणजे हा इथं मल्टिप्लाय QT आहे तो इकडे डिवाइड होईल. 4 इथे मल्टिप्लाय तिकडे डिवाइड होईल. म्हणून LM अपॉन QT इक्वल टू 3/4. LM अपॉन QT हा जो रेशो आहे तो किती तुमचा 3/4 आहे. म्हणजे पहिला रेशो 3/4. MN आणि TP इथं कुठेही काही दिले नाही किंवा ते विचारलं पण नाही, पण इथे LN दिलं पहा. LN किती तुमचा 6. म्हणून शेवटचं घ्यायचं, शिल्लक राहिला तुमचा PQ. बरोबर आहे. याप्रमाणे तुमचं शेवटचं शिल्लक PQ, आणि PQ ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्ही केलं 3 into PQ इक्वल टू 4 into 6. म्हणून तुमचं PQ इक्वल टू 4 into 6 डिवायडेड बाय 3. कारण हा 3 मल्टिप्लाय आहे, साईड चेंज केलं म्हणजे डिवाइड होईल.
3 एक 3, 3 दुने 6, म्हणून PQ इक्वल टू 4 आणि 2 चा प्रॉडक्ट तुम्ही केला तो 8 येणार आहे. म्हणजे PQ ची व्हॅल्यू तुमची 8 सेमी आहे. तिथे दिल्याप्रमाणे तुमचा ऑप्शन कोणता आहे करेक्ट? सी. हा जो ऑप्शन आहे हा ए तुमचा ऑप्शन सी आहे. म्हणून दुसऱ्याचं आन्सर जे आहे ते सी असणार आहे. आपल्या आन्सर लिहायचे असतात पण हे सगळं सोडवल्याशिवाय लिहिता येणार नाही. प्रश्नपत्रिकेमध्ये आपण जेव्हा उत्तरपत्रिका लिहितो त्यावेळेस फक्त आपले आन्सर लिहायचे असतात. कसं सोडवलं याला महत्व नसतं, पण आपण ते सोडवल्याशिवाय आपल्याला कळू शकत नाही की आपलं अचूक उत्तर कोणतं आहे ते. मधीच काही जण मीटिंग सोडतात ना, लक्षात घ्या, हे चुकीचं आहे. तर आपल्याला आता दुसरा प्रश्न पाहायचा बा. हे सुद्धा आपण 9वीला घेतलेला आहे. पहिल्याचा ऑप्शन डी करेक्ट आहे, दुसऱ्याचा ऑप्शन सी करेक्ट आहे. आता आपल्याला पाहिजे दुसरा प्रश्न. त्रिकोण RST क्वेश्चन 2 सिमिलर टू त्रिकोण XYZ असेल तर पुढील विधाने पूर्ण करा. अँगल R कॉन्ग्रुएंट टू डॅश डॅश, अँगल S कॉन्ग्रुएंट टू डॅश डॅश आणि अँगल T कॉन्ग्रुएंट टू डॅश डॅश. आणि बी मध्ये RT अपॉन XZ इक्वल टू डॅश डॅश अपॉन YZ, नंतर RS अपॉन XY इक्वल टू ST अपॉन डॅश डॅश आणि XY अपॉन डॅश डॅश इक्वल टू YZ अपॉन ST. असे 3 रेशिओ आहेत, त्यामध्ये एक एक तुम्हाला दिलेलं नाही. मग आधी आता RST ट्रायंगल XYZ शी सिमिलर आहे. जी नावं दिली त्याचप्रमाणे त्यांची 1 to 1 करस्पॉन्ड असणारे, एकाशी संगती असणारे असं कुठे धरायचं आहे. म्हणून अँगल R पहिलं अक्षर त्याच्याशी कॉन्ग्रुएंट कोणता अँगल असणार आहे? कोणता येईल? हे पहिलं अक्षर अँगल X तुमचा असणार आहे. नंतर अँगल S म्हणजे दुसरं अक्षर तुमचं कोणतं आहे? XYZ मध्ये Y आहे, अँगल Y. आणि अँगल T म्हणजे शेवटचा अक्षर आहे. अँगल Z तुमचं शेवटचा अक्षर कोणता असणार? ते अँगल Z. मग याप्रमाणे संपलं. एक अक्षर नावं त्या अँगलची लिहायची होती, समजा. आता RT अपॉन XZ बरोबर आहे. RT अपॉन XZ, RT म्हणजे पहिलं तिसरं अक्षर XZ खाली आलंय. पहिलं तिसरं. आता इथं YZ इकडे दिले पा, म्हणजे दुसरं आणि तिसरं अक्षर आहे. बरोबर आहे. YZ म्हणजे दुसरं आणि तिसरं अक्षर आहे. मग वरती दुसरं तिसरं अक्षर कोणतं येणार आहे? बरोबर आहे पा, ST. त्याला चौकोन करा. मग आता इथं RS अपॉन XY बरोबर. RS म्हणजे पहिलं दुसरं, XY पहिलं दुसरं. आता ST म्हणजे तुमचं दुसरं तिसरं आहे. म्हणजे दुसरं काय येणार आहे? YZ. जे वरती आहे तेच आहे पहिलं पा. आता XY आपण कोण विचारतो? YZ अपॉन ST आहे. हा YZ वरती घेतलाय, नंतर ST खाली घेतलाय. बरोबर आहे. YZ अपॉन ST. मग इथं तुमचं XY हा वरती आला इथला वा, हे खालीवर झालंय तुमचं. म्हणजे हे तुमचं काय होणार आता? XY अपॉन RS. तर XY म्हणजे पहिलं दुसरं अक्षर तुमचं RS आहे. अशा प्रकारे फक्त ही नावं शोध, जशी नावं दिलीत त्याच क्रमाने घ्यायचं. वरती कसं दिलं? पहिलं दुसरं, खाली पहिलं दुसरं घ्यायचं. वरती पहिलं तिसरं असेल, खाली पहिलं तिसरं. वरती तुमचं पहिलं दुसरं तिसरं असेल तर खाली सुद्धा दुसरं तिसरं घ्यायचं आहे. जे खाली आणि वरती आहे ते सेम घ्यायचं आहे, एवढं लक्षात घ्या. प्रश्न तिसरा तो आपला सोडवायचा. एकूण 4 प्रश्न आहेत या स्वाध्यायामध्ये. तिसरा प्रश्न. त्रिकोण DEF सिमिलर म्हणजे समरूप त्रिकोण UVW जर मापकोन D बरोबर 70 अंश व मापकोन E बरोबर 50 अंश तर UVW चे, तर त्रिकोण UVW चे कोन शोधण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. कोन शोधण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
म्हणजेच रिकाम्या जागा आहेत. मग ए त्रिकोण DEF सिमिलर त्रिकोण UVW या पण दिलेला आहे. म्हणून मापकोन D कॉन्ग्रुएंट इथे कारण त्याला संगत कोण दिलेला आहे. संगत कोण एकरूप. डी शी कोणता कोण एकरूप येणार आहे. डी कोणाशी कोणता कोण एकरूप येईल. पहिला अक्षर डी आहे तुमचं आहे का नाही. पहिला अक्षर तुमचं यू म्हणून इथं कोण यू संपलं. मग खाली दिलेल्या त्याप्रमाणे परंतु मापकोन डी बरोबर इथं आहे 70 अंश म्हणून तुमचा मापकोन यू बरोबर किती येणार आहे. कारण डी आणि यू कॉन्ग्रुएंट आहे सेम आहेत. डी चं 70 मेजर आहे म्हणून तुमचं यू चं सुद्धा 70च मेजर असेल. नंतर बी कोण ई कॉन्ग्रुएंट एम्प्टी बॉक्स त्याला कारण ते संगत कोण एकरूप. संगत कोण एकरूप. मापकोन ई इक्वल टू 50 अंश म्हणून मापकोन व्ही इक्वल टू किती. बोला ई म्हणजे दुसरा अक्षर तुमचं व्ही आहे म्हणून अँगल व्ही येणार आहे. ई चं मेजर 50 आहे म्हणून व्ही चं पण मेजर 50च होणार आहे. जसं आहे त्याप्रमाणे आपण केलं पहा. आणि मग जसं मगाशी काढून पाहिजे त्याप्रमाणे सी मध्ये आता मेजर ऑफ अँगल यू प्लस मेजर ऑफ अँगल व्ही प्लस मेजर ऑफ अँगल डब्ल्यू इक्वल टू एम्प्टी बॉक्स म्हटलंय. त्याला कारण दिलंय त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज. त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज. मग किती येणार त्या बॉक्स मध्ये. 180 बरोबर आहे 180. तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. म्हणून आणि खालच्या पायी तुम्हाला उत्तर दिलंच आहे 70 डिग्री प्लस 50 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल डब्ल्यू इक्वल टू 180 डिग्री. म्हणून तुमचं मेजर ऑफ अँगल डब्ल्यू इक्वल टू एम्प्टी बॉक्स म्हटलेलं आहे. म्हणून ते आपण जर काढलं काय होणार आहे 180 डिग्री 70 आणि 5 यांची बेरीज होती 120 येणार आहे 70 आणि 15ची. म्हणून मेजर ऑफ अँगल डब्ल्यू इक्वल टू 60 डिग्री. 60 ला एम्प्टी बॉक्स करायचा आहे. तर अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी जी आहे कृती जी आहे ती पूर्ण करायची होती. सोनिया मोटर बंद केली का आणि आवाज कमी कर जरा. चौथं उदाहरण आहे तुमचं समरूप त्रिकोणांच्या जोडींची कच्ची आकृती काढा. बरं समरूप त्रिकोणाची कच्ची आकृती काढायची आहे. त्रिकोणांना नावं द्यायचे तुमच्या मनाने. त्यांचे संगत कोण सारख्या कोणांनी दाखवा. त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असलेल्या संख्यांनी दाखवा. कच्ची आकृती काढायची आहे. हे आपल्याला अशी मोजून मापून काढायची नाही. एक त्रिकोण लहान काढायचा एक त्रिकोण मोठा काढायचा. नावं द्यायची याला एबीसी याला PQR. कोण आपले जे आहेत ए कोणाशी पी कोण एकरूप आहे बी कोणाशी क्यू कोण एकरूप आहे सी कोणाशी आर कोण एकरूप आहे. सारख्या कोणाकडून दाखवायची कोणांशी. आणि बाजू प्रमाणात म्हणून ही समजा आपण 3 घेतली ही 6 घेऊ ही 4 घेतली ही 8 ही आपण 4 घेतली सॉरी ही 5 घेतली ही 10 दुप्पट 3च्या दुप्पट 6 4च्या दुप्पट 8 5च्या दुप्पट 10 याप्रमाणे म्हणजे त्या बाजू प्रमाण देतील. बघा 3 भागिले तुम्ही 6 केलं उत्तर किती येणार आहे 1/2. 3 1 3 3 2 6. 4 भागिले तुम्ही 8 केलं 4च्या 4 2 8 1/2. तुम्ही 5 भागिले 10 केलं 5 1 5 5 2 10 1/2. म्हणजे सगळ्या बाजू प्रमाणात सारख्या आहेत असं होतोय. म्हणजे ही जी गुणोत्तर असतात ती सारखी आली पाहिजे. नाही तुम्ही इथं 5 घेतलं आणि इथं 15 घेतलं तर 5/15 म्हणजे 1/3 होईल ते.
असं चालणार नाही. बाजू या तिन्ही बाजू ज्या आहेत त्या प्रमाणात असल्या पाहिजे. तर अशा प्रकारे हे दाखवायचं आहे शेवटच्या उदाहरणासाठी. लक्षामध्ये लक्षात आलंय का? ओके. दिवस 21वा जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे लगेच. घटक आहे त्रिकोणच, पण त्रिकोणाचे काही गुणधर्म म्हटलेले आहेत. उपघटक जो आहे तो त्रिकोणाचे काही गुणधर्म. तर यामध्ये काय आपलं आलं पाहिजे? तर त्रिकोणाचा बाह्यकोन, नंतर लंब दुभाजकाचं प्रमेय, मध्यगा त्याचा गुणधर्म, या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत किंवा माहिती असाव्यात. त्रिकोण बाह्यकोन कोणाला म्हणायचं? अशी आकृती आपण ज्या वेळेस काढतो, हा त्रिकोण असेल तर त्रिकोणाच्या कोणत्याही एका कोणाशी, बरोबर, कोणत्याही कोणाशी, कोणत्याही आंतरकोणाशी जो कोण रेषीय जोडी तयार करतो त्या कोणाला काय म्हटलं जातं? त्रिकोणाचा बाह्यकोन. त्रिकोणाची कोणतीही एक बाजू वाढवली, ही बाजू आपण QR बाजू वाढवली पहा, जो कोण त्रिकोणाच्या लगतच्या आंतरकोणाशी, लगतचा याला जोडून असला हा तुमचा आंतरकोन आहे इकडचा हा, या आंतरकोणाशी रेषीय जोडीमध्ये असतो. रेषीय जोडी म्हणजे रेषीय जोडी कोण तयार होणार त्या ठिकाणी, त्या कोणाला त्या त्रिकोणाचा बाह्यकोन म्हणतात. इथे एक तयार होतो, खाली तुम्ही ही बाजू PR अशी वाढवली की तुमचं इकडे एक तयार होईल. तुम्ही PR बाजू पुढे वाढवली, तुमचं इकडे तयार होईल या कोणाशी असलेला. तुम्ही इकडे ही PQ बाजू वाढवली, तुमचं या ठिकाणी हा तुमचं कोण तयार होईल. तुम्ही ही बाजू इकडे वाढवली की तुमचं इथं हा बाह्यकोन तयार होईल. तुम्ही ही बाजू इकडे वाढवली की इथं हा बाह्यकोन तयार होणार आहे. म्हणजे तुमच्या प्रत्येक ठिकाणी त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूची तुम्हाला असे 2-2 बाह्यकोन मिळणार आहेत. बरोबर आहे. म्हणजे एकूण तुमचे 6 बाह्यकोन, म्हणजे प्रत्येक त्रिकोणाला 6 बाह्यकोन असतात हे लक्षात घ्या. ज्या ठिकाणी रेषीय जोडी तयार होते तो त्या त्रिकोणाचा बाह्यकोन असतो. तर या बाह्यकोनाचं माप जे आहे, या बाह्यकोन जो आहे हा बाह्यकोन, याचं माप जे आहे PRS चं माप जे आहे ते दुरुस्त आंतरकोन, म्हणजे हा जो आपला आंतरकोन आहे हा सोडून उरलेले जे कोण असणार आहे, ज्याच्याशी त्यांनी रेषीय जोडी तयार केली तो कोण सोडून उरलेले जे 2 कोण असतात त्रिकोणाचे, म्हणजे हा PRS आहे त्याच्याशी त्यांनी याच्याशी रेषीय जोडी तयार केली, म्हणजे हा कोण सोडून उरलेले कोण तुमचा हा आणि हा, हे जे 2 कोण आहेत या 2 कोणांची बेरीज म्हणजे कोण P आणि कोण Q यांची बेरीज म्हणजेच या कोणाचं माप असतं. याला दुरुस्त आंतरकोन. म्हणजे बाह्य कोणाचे माप हे त्याच्या दुरुस्त आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते. तर कोण P आणि कोण Q हे त्याचे दुरुस्त आंतरकोन आहेत. कोणत्या? PRS चे. तुमचा कोण बदलला P, समजा इकडे वेगळा अक्षर आपण घेतलं तर P आणि R हे तुमचे इथल्या कोणाशी P आणि R असणार आहे. तुम्ही इकडचा कोण घेतला, इथला P चा घेतला तर Q आणि R हे तुम्ही दुरुस्त आंतरकोन. तो ज्याच्याशी त्याने रेषीय जोडी तयार केली बाह्य कोणाने तो कोण सोडून द्यायचा, तो त्रिकोणाचा कोण सोडून द्यायचा. उरलेले जे कोण असतील त्याला दुरुस्त आंतरकोन असं म्हटलं जातं. लंब दुभाजकाचं प्रमेय जे आहे ते प्रमेय थोडक्यात म्हणजे विधान समजून घ्या की रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरील, तुम्ही रेषाखंड आपण लंब दुभाजक काढतो पहा रचना करून, म्हणजे रेषाखंड 2 समान भाग करणारा जी रेषा असते ती, हा तुमचा रेषाखंड असेल कुठलाही आणि याचे हे 2 भाग करणारा आणि लंब असणारा ही तुमची रेषा असेल. रेषा L, या रेषेमुळं AB चे 2 समान भाग झालेले आहेत. तर या रेषेवर तर मला जरा लवकर जॉईन होत जायचंय, तास आता संपत आलाय पार. तर या रेषेवर तुम्ही कुठेही बिंदू घेतला, या रेषेवर तुम्ही कुठेही बिंदू घेतला, कुठेही, इथं खाली घ्या वरती घ्या कुठेही घ्या, बरोबर, या रेषेवर कुठेही बिंदू घेतला तर तो जो बिंदू असतो, ते जे बिंदू असतात ही या रेषाखंडाच्या टोकांपासून समदूर असतात. रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून म्हणजेच टोकांपासून समदूर असतो. आकृतीमध्ये रेषा L ही रेखे AB ची लंब दुभाजक रेषा आहे आणि म्हणून लेंथ ऑफ AP, त्यांनी दाखवलं इथं हा P बिंदू घेतलाय पहा, तर AP चं माप
आणि पीबीचं माप हे सांगितलं. तुम्ही असे किती बिंदू घेऊ शकता. लेंथ ऑफ एपी इक्वल टू लेंथ ऑफ बीपी. एपी आणि बीपीचं माप सारखं. तुम्ही इथं वरती बिंदू घेतला तरी तेच असेल, खाली घेतला तरी तेच असणार आहे. म्हणजे या टोकांपासून बरोबर आहे, या अंत्यबिंदूंपासून हा जो बिंदू आहे या रेषेवरचा कोणताही बिंदू हा समदूर असतो. आणि याच्या उलट जे आहे, रेषाखंडाच्या टोकांपासून समदूर असणारा कोणताही बिंदू, हा बिंदू तुमच्या रेषाखंडाच्या टोकापासून समदूर असेल तर तो बिंदू या रेषेच्या किंवा या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर असणारा बिंदू त्या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर असतो. म्हणजे जर तुम्हाला लेंथ ऑफ एपी इक्वल टू लेंथ ऑफ बीपी दिला असेल तर पी बिंदू जो आहे तो रेख एबीच्या लंब दुभाजकावर आहे. म्हणजे हा याचा व्यत्यास म्हणतो आपण, ते आपल्याला सिद्ध करता येतं. मध्यगा त्याची व्याख्या दिलेली आहे पहा. मध्यगा कशा म्हणतो आपण, तर कुठलाही त्रिकोण आपण काढला, बरोबर नाव दिल्याप्रमाणे एबीसी आहे, तर कोणत्याही एका बाजूचा मध्यबिंदू घ्यायचा आहे. कोणत्याही मध्यगा म्हणजे कोणत्याही बाजूचा मध्यबिंदू आणि त्याच्या समोरचा शिरोबिंदू. आपण बाजू बीसीचा मध्यबिंदू घेतला हा डी आणि त्याच्या समोरचा शिरोबिंदू या बाजू बीसीचा ए आहे. ए आणि डी आपण जोडला तर रेषाखंड एबीला जो सेगमेंट एडी आहे त्या एडीला काय म्हणायचंय, मेडियन म्हणजेच मध्यगा. त्रिकोणाचा शिरोबिंदू व त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू, हा शिरोबिंदू आहे, समोरची बाजू बीसी आहे, त्याचा मध्यबिंदू जो घेतला तो, यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे त्या त्रिकोणाची मध्यगा होय. मध्यगेचा गुणधर्म कोणता आहे, तर त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा एक संपाती असतात. म्हणजे समजा आता आपण एसीचा मध्यबिंदू घेतला इथं, समजा ई बिंदू, हा इथं आपण एफ घेऊया, बरोबर आहे, ए बीचा, आणि हे आपण तिन्ही मध्यगा आपण काढल्या. काय होतंय पहा, मध्यबिंदू जर आपण बरोबर घेतले असतील तर तुमची तिन्ही मध्यगा ज्या आहेत त्या तुमच्या एकाच बिंदूमधून जातात. म्हणून या तिन्ही मध्यगा एक संपाती असतात, एकाच बिंदू त्या छेदतात, म्हणून त्याला एक संपाती असं म्हणतात. आणि त्याचा संपात बिंदू जो आहे तो प्रत्येक मध्यगेस 2:1 प्रमाणात विभागतो. 2:1 म्हणजे जो वरचा भाग आहे तो दुप्पट आहे आणि खालचा म्हणजे बाजूकडचा भाग जो आहे तो कमी आहे, निमपट आहे. म्हणजे समजा हा तुमचा वरचा 4 असेल तर हा खालचा 2 असणार आहे. वरचा 4 सेंटीमीटर असेल तर खालचा 2 सेमी असणार आहे. खालचा तुमचा 3 सेमी असेल तर वरचा 6 सेमी असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे 2:1, 4ला तुम्ही 2 ने भागलं तर उत्तर तुमचं 2:1 येतं, हे लक्षात घ्या. त्रिकोण एबीसी मध्ये एडी ही मध्यगा असून जी जो बिंदू आहे दाखवला आपण, हा जी हा मध्यगा संपात बिंदू आहे, त्यालाच गुरुत्व मध्य असं म्हटलं जातं. आणि म्हणून एजीस जीडी हे जे गुणोत्तर आहे ते 2:1. एजी आणि जीडीचं म्हणजे शिरोबिंदूकडचा भाग हा मोठा आहे आणि जीडी जो आहे तुमचा खालचा भाग तो तुमचा लहान असणार आहे, बाजूकडचा भाग लहान असणार आहे. तर त्रिकोणाच्या बाजूंचा गुणधर्म, जसं तुमचा मध्यगेचा गुणधर्म आपण पाहिला तसा त्रिकोणाच्या बाजूंचा पण गुणधर्म आहे. तो गुणधर्म कोणता आहे, तर त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची बेरीज केली तर ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते. कोणत्याही 2 बाजूंची बेरीज करा, ज्यावेळेस मी त्रिकोण काढलेला असतो आणि त्या त्रिकोणाच्या आपण कोणत्याही 2 बाजूंची बेरीज केली तर ही तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमी जास्तच असणार आहे. ती सारखी होणार नाही किंवा ती कमी येणार नाही. मग तुम्हाला 3 बाजूंची लांबी दिलेली असते, मग त्रिकोण काढता येईल का असं विचारलं जातं. मग आपण पाहिजे कोणत्याही 2 बाजूंची, तर शक्यतो सगळ्यात मोठी बाजू बाजूला ठेवायची आणि ज्या 2 लहान बाजू आहेत त्यांची बेरीज करून पाहायची. ती बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्तच आली पाहिजे तर आणि तरच तुम्हाला त्रिकोण काढता येतो, अन्य त्रिकोण काढता येत नाही. बरोबर आली म्हणजे दोघांची बेरीज केली ती तिसऱ्या बाजू इतकी आली तरी त्रिकोण काढता येत नाही. तुम्ही 2 बाजूंची बेरीज केली आणि ती तिसऱ्या बाजूपेक्षा लहान आली, कमी आली, चालणार नाही, त्रिकोण काढता येऊ शकत नाही. तुम्ही प्रयोग करून पाहू शकता, वाटलं असं पहा. तर तसेच त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजू फरक हा तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा कमी असतो. फरक तुम्ही केला तो तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा कमीच असणार आहे. तर अशा प्रकारचा हा गुणधर्म आहे. मग त्यावर आधारित हा स्वाध्याय जो आहे तो आपल्याला सोडवायचा आहे. तिथे तुमचे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न हा बहुपर्याय आहे. तर खालील बहुपर्याय प्रश्नांची दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा. बरोबर आहे, सांगितलं आहे. तर पहिलं त्यातलं त्रिकोण डीईएफ मध्ये कोण डी बरोबर 50 अंश, कोण ई बरोबर 80 अंश. तर त्रिकोण डीईएफच्या
त्रिकोण DFG या बाह्य कोनाचे माप किती? या बाह्य कोनाचं माप किती? बघ आकृती काढायची, मी लक्षात येईल तुमच्या लगेच. तर DEF आणि इथं G बिंदू घ्यायचा. तर तुम्हाला D चं माप दिलेलं आहे 50 अंश, E चं माप दिलंय 80 अंश आणि तुम्हाला DFG हा जो बाह्य कोन आहे याचं माप काढायचं आहे. मग आता सांगितल्याप्रमाणे काय आहे, बाह्य कोनाचं माप जे असतं ते दुरुस्त अंतरकोनांच्या बेरजे इतकं असतं. हे दुरुस्त अंतरकोन आहे, हा कोन सोडून द्यायचा, याची श्रेणी रेषेवर हा सोडला आपण, तर D आणि E हे तुमची या DFG या बाह्य कोनाचे दुरुस्त अंतरकोन आहेत. म्हणून 80 आणि 50 ची तुम्ही बेरीज केली ती किती येणार आहे? 130 येणार आहे. म्हणून कोन DFG बरोबर 130 अंश. याचं माप जे आहे ते 130 अंश येईल. म्हणजे पर्याय नंबर एच आहे तुमचा. याचं उत्तर जे आहे ते कोणतं आहे? पर्याय ए. हा 130 अंश दिला, बाकी 100, 70 आणि 50 दिलेले पहा. दुसरा आहे तुमचा, एका त्रिकोणाच्या दोन भुजा 5 सेमी व 1.5 सेमी असतील तर त्या त्रिकोणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी खालीलपैकी किती नसेल असं म्हटलंय पहा. दोन बाजूंमधले 5 सेमी आणि 1.5 सेमी दोघांची बेरीज केली आपण. 5.0 प्लस 1.5 ही बेरीज आपण केली, किती होणार तुमची? ती 6.5 होणार आहे. बरोबर आहे. ही जी बेरीज आहे दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असतं असं आपण सांगितलं. ही बेरीज जास्त म्हणजे याच्यापेक्षा कमीच आपल्याला माप पाहिजेत. बरोबर, तिसऱ्या बाजूपेक्षा ते कमी म्हणजे आपण जास्त नकोय. 6.5 पेक्षा जास्त नकोय कुठली संख्या पहा. मग तुम्हाला दिलेलं आहे तिथं 3.7 सेमी, नंतर 4.1 सेमी, 3.8 सेमी आणि 3.4 सेमी. आता सगळी माप तुमची ही 6.5 पेक्षा कमीच आहेत. बरोबर आहे. पण जर आपण कोणत्याही दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा ही कशी यायला पाहिजे? आपल्याला जास्त यायला पाहिजे. कमी बाजू जी आपली आहे 1.5, बरोबर आहे. 1.5 म्हणजे तुम्ही 3.7 जर मिळवलं, 1.5 मध्ये 3.7 मिळवलं किती होतात? 7 आणि 4 11, 5.1 म्हणजे 5 पेक्षा जास्त आहे ही बेरीज पण बरोबर आहे. 4.1 तर जास्त येणारच आहे. 3.8 तुम्ही केलं तरी जास्त. 3.4 करून पहा. 3.4 अधिक 1.5 जी लहान बाजू आहे तिच्यामध्ये ही लहान बाजू आपण मिळून पाहूया. तर तुमचं हे 5 आणि 4 9, 4.9 बरोबर. 3.4 आणि 1.5 यांची बेरीज केल्यावर ती 4.9 येते. म्हणजे दोन बाजूंची बेरीज केल्यावर ती आपल्याला किती मिळाली? 4.9. तिसरी बाजू तुमची कोणती आहे? 5 आहे. आणि आपण काय सांगतोय? कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्तच आली पाहिजे. कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त आली पाहिजे. मग इथे या 3.4 आणि 1.5 ची बेरीज कधी 4.9 येते. तिसरी उरलेली बाजू तुमची 5 सेमी आहे. म्हणजे तुमची या दोघांची बेरीज ही तुमची तिसऱ्या बाजूपेक्षा लहान आली. म्हणजे कोणतं नसेल तर ही 3.4 नसणार आहे. बाकी सगळं उत्तर तुमचं हे काय होतंय? तुमचं 5 पेक्षा जास्त येतंय. जी माप आपण 1.5 मध्ये मिळवल्यावरती जर पाहिलं तुमचं उत्तर जे आहे ते 5 पेक्षा जास्त येतंय. पण शेवटचं ऑप्शन डी जो आहे तो 3.4 जर बाजू 3.4 जर घेतली आपण तिसरी बाजू तर त्यावेळेस तो त्रिकोण काढता येणं शक्य नाही. किंवा तिसऱ्या बाजूची लांबी जी आहे ती 3.4 असणार नाही. कारण दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त आलीच पाहिजे. म्हणून सांगितलं ज्यावेळेस आपण तिन्ही बाजू त्यावेळेस लहान बाजूंची बेरीज करून पाहते. तिसऱ्या मोठी जी बाजू शिल्लक आहे त्यांच्या बेरजे म्हणजे त्या तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त त्यांची बेरीज आली का नाही हे पाहायचं. बेरीज जर कमी आली त्रिकोण काढता येत नाही. प्रश्न दुसरा, सोबतच्या आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृती दिलेली आहे. आकृतीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. अवघड काहीच नाहीये, एकदम सोपं आहे पहा. तर आकृतीमध्ये बाह्य कोन कोणता आहे? बोला पटकन. पहिला प्रश्न, आकृतीत बाह्य कोन कोणता? बरोबर आहे. ACD जो बाहेर आहे तोच त्रिकोणाच्या बाहेरचा. तर ACD हा बाह्य कोन आहे. दुसरा आकडा आहे. दुसरा प्रश्न आहे, या बाह्य कोनास अनुसरून दुरुस्त अंतरकोन कोणते आहे?
मग हा बाह्यकोन आहे, हा तुमचा संलग्न आंतरकोन आहे. हा सोडून उरले तुमचे जे दोन कोन असतात त्रिकोण ते बाह्यकोन आपले दृश्य अंतकोन असतात. म्हणजे कोन ए आणि कोन बी हे तुमचे दृश्य अंतरकोन आहेत. नंतर कोन एसीडी चे माप शोधण्यासाठी कोणता गुणधर्म वापरावा? कोन एसीडी चं माप शोधण्यासाठी कोणता गुणधर्म? तर त्याचं माप जे आहे ते दृश्य अंतरकोनांच्या बेरजे इतकं असणार आहे. म्हणून कोन एसीडी बरोबर कोन ए अधिक कोन बी. आणि शेवटचा जे आहे डी, कोन बी चं माप जर कोन बी बरोबर 50 अंश व कोन ए बरोबर 75 अंश असेल तर माप कोन एसीडी काढा. एसीडी बरोबर किती? किती एसीडी? वरच्या गुणधर्माच्या आधारे माप कोन एसीडी बरोबर कोन ए अधिक कोन बी. ए चं माप 75 आहे, बी चं माप 50 आहे. दोघांची बेरीज आपण केली ती किती येणार आहे? 125 अंश. म्हणून एसीडी या कोनाचं माप जे आहे, जो बाह्य कोन आहे त्याचं माप तुमचं 125 अंश असणार आहे. प्रश्न तिसरा मध्यकेवर आधारलेला आहे. तो मी प्रश्न लिहित बसत नाही, प्रश्न वाचून दाखवतोय लगे आपण उत्तर घेतोय. पहा, त्रिकोण पी क्यू आर मध्ये पीटी ही मध्यगा आहे. त्रिकोण पी क्यू आर काढला पाहिजे. आपण माहितीच्या आधारे आकृती काढली पाहिजे. पी क्यू आर आणि पीटी ही त्याची मध्यगा. नंतर बिंदू जी हा संपात बिंदू आहे. जी इथं संपात बिंदू, वरचा भाग मोठा खालचा भाग लहान. जर जीटी 2.5 हे तुमचं जीटी जे आहे ते 2.5 सेमी आहे. तर पीजी व पीटी काढा. हे पीजीचं माप किती आणि संपूर्ण पीटीचं माप किती असं विचारलंय. तर तुमचं आपण पाहिल्यावर पीजी जीटी हे गुणोत्तर किती असतं? 2:1 असतं. म्हणजे पीजी छेद जीटी बरोबर 2/1. यापैकी आपला जीटीचं माप दिले 2.5 म्हणून पीजी छेद 2.5 बरोबर 2/1. हा 2.5 आपण तिकडे नेला म्हणजे पीजी तुमची किंमत जी आहे ती मिळणार आहे 2 × 2.5 भागिले 1. 1 नाही लिहिला तरी चालतो. मग 2.5 ची डबल केली म्हणजे ती 5 सेमी येणार आहे. पीजी हा तुमचा 5 सेंटीमीटरचा येणार आहे. कारण हा अडीच आहे, अडीचच्या दुप्पट. मी आधी सांगितलं 3 असे 3चं 6, 4 असे 4चं 8. हा अडीच आहे, 2.5 तो आहे. त्याचे दुप्पट केल्यावर तुम्हाला तो मिळणार आहे वरचा भाग. मग आता काढायचा पीटी. पीटी म्हणजे या दोघांची बेरीज. पीजी अधिक जीटी. पीजी आहे तुमचा 5 अधिक 2.5 म्हणजे ते एकूण होईल 7.5 सेमी. म्हणजे संपूर्ण मध्यकेची लांबी जी आहे ती या ठिकाणी किती मिळणार तुम्हाला? 2.5 सेमी मिळणार आहे. तर अशा प्रकारे हा स्वाध्याय सुद्धा आपण पूर्ण केलेला आहे. दिवस आपला 21वा सुद्धा पूर्ण झालेला आहे.